विकसित अमरावतीकरिता भाजपाचा मोठा संकल्प समोर आला आहे। महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपाकडून नागरिकांकरिता मोठ्या लोककल्याणकारी योजनांची घोषणा करण्यात आली आहे। प्रत्येक घराचे वीज बिल शून्य करण्याचा निर्धार करत 40,000 रुपयांचा सौर ऊर्जा प्रकल्प मोफत देण्याची हमी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। आपण अमरावतीमध्ये प्रचंड योजना ठिकाणी करतोय। मेडिकल कॉलेज, कॅन्सर हॉस्पिटल, विद्यापूर मराठी विद्यापीठ, राजापूर आणि नितीन गडकरीजीने अमरावतीला 8 उडान पुलाचा प्रकल्प तयार केला। 8 उडान पुल अमरावतीची ट्रॅफिक व्यवस्था चांगली करण्याकरता 8 उडान पुल झाले पाहिजे याचा निर्णय करण्याचा योजना आपण करतोय। अमरावतीमध्ये भुयारी गटार योजना असेल, या ठिकाणी स्किल डेव्हलपमेंट सेंटर असेल, बेघराकरता निवारा केंद्र असेल, नवसारी स्पोर्ट कॉम्प्लेक्स आहे, नागपूर सारखी आधुनिक बस सेवा आपण करतो आहे। अमरावतीमध्ये लर्निंग लँग्वेज करतो आहे। बंधू भगिनींनो, अमरावतीची पाणी पुरवठा योजना 745 कोटीची आपण करतो आहे आणि भुयारी गटार योजना सुद्धा आपण करतो आहे। एवढंच नाही तर प्रत्येक प्रभागामध्ये आपण प्राथमिक आरोग्य केंद्र करतोय, मनपाच्या शाळा नूतनीकरण करतोय, सर्व चौकाचं सुशोभीकरण करून या शहराला खऱ्या अर्थाने प्रचंड मजबूती देण्याचं काम करतोय। छत्री तलावाकरता आपण डेव्हलपमेंट अपॉइंट देतोय। या ठिकाणी सर्व 124 विकासाच्या योजना आपण अमरावतीमध्ये आणतोय। अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने विकसित अमरावती हा अजेंडा पुढे ठेवत मोठ्या घोषणा केल्या आहेत। राज्याचे महसूल मंत्री व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रभाग क्रमांक 19 साईनगर अकोली येथे जाहीर सभेला संबोधित करत नागरिकांना मोठे आश्वासन दिले। 100 युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्या सुमारे 60% घरांवर 40,000 रुपयांचा सौर ऊर्जा संच बसविण्यात येईल अशी ठोस हमी त्यांनी दिली। या योजनेमुळे संबंधित कुटुंबांचे वीज बिल पूर्णतः शून्य होईल असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला। याच सभेत त्यांनी भाजपाच्या 4ही अधिकृत उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले। भाजपाचे उमेदवार तुषार भारतीय, सरिता मालाने, चेतन गावंडे आणि लता देशमुख यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले। भाजपाचे उमेदवार तुषार भारतीय, सरिता मालाने, चेतन गावंडे, लता देशमुख यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे आवाहन करण्यात आले। यावेळी मंचावरून बोलताना पालकमंत्री बावनकुळे यांनी 785 कोटी रुपयांच्या निधीमधून सर्वाधिक विकास निधी तुषार भारती आणि चेतन गावंडे यांना देण्यात येईल असे वक्तव्य केले। भाजप सत्तेत आल्यास अमरावती शहराचा सर्वांगीण विकास, हरित ऊर्जा, पायाभूत सुविधा आणि नागरिक केंद्रीय योजना राबविण्यात येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। बंधू भगिनींनो, 353 जातीचा ओबीसी समाज, शेड्यूल ट्राइब, आदिवासी, मागासवर्गीय सर्व समाजाकरता माननीय पंतप्रधान मोदीजींनी गरीब कल्याणाच्या, मध्यमवर्गीय कल्याणाच्या योजना तयार केल्या आहे। याकरता आपल्याला काम करायचं आहे। आणि आता चेतनजी, तुम्ही चिंता करू नका। तुषार भारतीजी काळजी करू नका, लताताई, सत्ताताई चिंता करू नका। मी माझ्या 785 कोटीच्या निधीमधनं सर्वात जास्त निधी मी तुषार आणि चेतन गावंडेजी आपल्याला वाढा दिला। बंधू भगिनींनो, अकोली येथे प्रस्तावित क्रीडा संकुल आपण पूर्ण करणार आहोत। फॉरेस्ट कॉलनी येथे प्रस्तावित नाट्य संकुल आपण पूर्ण करणार आहोत। शाहीनगर प्रभागात नवीन पोलीस स्टेशन आपण बांधकाम करणार आहोत। शाहीनगर प्रभागामध्ये एमएससीबीचं नवीन सेंटर देवेंद्रजींनी दिलं आहे। या ठिकाणी महिला अकादमी बांधण्याचा निर्णय आपण करतोय आणि या ठिकाणी साईनगर भागात जेवढे मंदिर आहे सर्व मंदिराचा डेव्हलपमेंट करण्याचा आपण निर्णय करतोय। जे विहार आहे त्या विहाराचे डेव्हलपमेंट करण्याचा आपण निर्णय करतोय। विहार असतील त्याची डेव्हलपमेंट करणार। शेवटी धर्मस्थळ मजबूत झाले, येणाऱ्या पिढीला संस्कार देण्याकरता संस्कार केंद्र असले पाहिजे। पुढची पिढी संस्कारामध्ये झाली पाहिजे, याकरता धार्मिक स्थळाचा विकास अत्यंत महत्वाचा आहे। मंदिर या ठिकाणी विहारामध्ये संस्कार केंद्र तयार होतात। शेवटी संस्कार असेल तर पिढी पुढे जाईल आणि म्हणून संस्कार केंद्र आपण करणार आहोत। बंधू भगिनींनो, एवढंच नाही तर अमरावतीमध्ये मी 2047च्या अमरावतीचा विकास आराखडा तयार केलाय आणि 15 तारखेच्या निवडणुकीनंतर हे 4ही नगरसेवक निवडून आल्यावर
या नगरसेवकांना 2047च्या विकसित अमरावतीचा विकास आराखडा तुषार केतन यांना मंजूर करायचा आहे. केतन तुषार तुम्हाला मंजूर करायचा आहे आणि हा विकास आराखडा 2047च्या अमरावतीचा असणार आहे. तुषार केतन निवडून आल्यानंतर, लताताई निवडून आल्यावर, मालाताई निवडून आल्यावर आपण आपल्या प्रभागातील आमच्या लाडक्या बहिणीची यादी तयार करा. आम्हाला लखपती दीदी योजना तयार करायची आहे. लखपती दीदी योजना तयार करायची आहे. मोदीजींची लखपती दीदी योजना करायची आहे. एवढंच नाही तर निवडून आल्यावर नागपूरमध्ये जसं मी, देवेंद्रजी, नितीन गडकरीजींनी आम्ही तिघांनी मिळून काल 22 कोटी रुपयाची योजना तयार केली. तिथल्या 10 महिलाचा बचत गट तयार केले. तुम्ही 100 महिला बचत गट चारही मिळून तयार करा. या 100 महिला बचत गटांना 1 लाख रुपयाच्या अनुदानाचा चेक आम्ही पालकमंत्री म्हणून आपल्याला देण्याची योजना तयार केली आहे. 1 लक्ष रुपये एका बचत गटाला आमच्या आदिवासी चिखलदरा भागातील गरीब माणसाचा कच्चा माल घेऊन त्यावर पक्का माल तयार करून बाजारपेठेत नेण्याचं काम अमरावतीचे महिला बचत गट तयार करणार आहे. अमरावतीचे बचत गट तयार करणार आहे. 24 पूर्वी बडनेरामध्ये, अमरावतीमध्ये ज्या लोकांनी घरं बांधले असेल त्या सर्वांचं प्रॉपर्टी कार्ड देण्याची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळेची आहे. तुमचं प्रॉपर्टी कार्ड देणारा मंत्री मी आहे, दुसरा नाही. माझी जबाबदारी. आणि आता तर मी अमरावतीमध्ये लक्ष आणतोय. नक्षा योजना केंद्र सरकारने नक्षा योजना महाराष्ट्रात दिली आहे, ती अमरावतीमध्ये आणतोय. या नक्षामध्ये तुमच्या घरावर आम्ही विमान फिरवणार आहे. इंडियामध्ये नाही. आमचा कलेक्टरचा 1 मीटर बाय 1 मीटर विमान फिरणार आहे. तुमच्या घराची सरकारी मोजणी आम्ही करणार आहे. तुमच्या घराची लांबी किती, तुमच्या घराची रुंदी किती, तुमचा प्लॉट किती, तुमचं घर किती, या घराचा PR कार्ड, या घराचा लँड रेकॉर्ड, या घराचा सिटी सर्वे, या घराचा भूमी अभिलेख, या घराची सनद तयार करून देऊन तुमच्या गुगलवर, तुमच्या iCloudवर मी टाकणार आहे. 8 वर्षाचा मुलगा आपल्या घरी आपलं प्रॉपर्टी कार्ड, सनद, सरकारी नकाशा 8 वर्षाचा पोरगा पाहू शकेल. इतका चांगला नक्षा योजना आपण तयार करतो आहे. 500 वर्षानंतर आपल्या आजोबाची पंजोबाची प्रॉपर्टी असेल ते सुद्धा तुम्हाला मोबाईलवर दिसेल. आधार कार्ड सारखं मोबाईलवर तुमचं प्रॉपर्टी कार्ड, तुमची सनद राहणार. जगामध्ये कुठे गेलं तर तुमचं घर अमरावतीत आपलं काही काम करत असेल. बंधू भगिनींनो, नक्षा योजना करायला 4000 रुपये प्रति घर खर्च आहे. किती घर खर्च आहे? त्यापेक्षा तुषारने बरोबर हेरलं की मी जर सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराजांचं दर्शन घेतलं तर तुषारला माहित आहे, तुषार काळजी करू नका, चौघाईजण तुम्ही निवडून या. तुमच्या प्रभागातल्या सर्व घरांचं सरकारी मोजणी मी एकही पैसा न घेता करून. एकीकडे निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना भाजपाकडनं सौर ऊर्जेसारख्या मोठ्या योजनांची घोषणा करण्यात आली आहे. या घोषणांचा नागरिकांवर नेमका काय परिणाम होतो आणि मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने झुकतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.